नमस्कार मित्रांनो, मी लावण्य मल्टी सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आपण शासनाच्या गव्हर्नमेंटच्या शेतीविषयीच्या सर्व योजनांची माहिती आपल्या यूट्यूबद्वारे किंवा आपल्या चॅनलद्वारे व्हिडिओ माध्यमाद्वारे आपल्याला सांगत असतो। त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे। खाली लाल बटन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जे पण अपडेट तुम्हाला सांगू, जी पण माहिती आपण तुम्हाला देऊ ती तुमच्या मोबाईलवरती येईल रेग्युलरली आणि तुम्हाला त्याचे अपडेट मिळतील की काय शेतीविषयी किंवा काय योजनांच्या योजना आहेत, या सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरती रेग्युलर येत जाईल। त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजचा जो मुद्दा आहे व्हिडिओ बनवण्याचा की जे पीक विमा आहेत, बऱ्याच दिवसापासून लोक पीक विमा भरत आहे। पहिले जे पीक विमासाठी येते ती शेतकरी काहीतरी अमाऊंट पे करत होता, त्यामुळे काय होतं की काहीतरी अमाऊंट त्यांना येत होती। आता नॉर्मली हा पीक विमा जो आहे तो फक्त 1 रुपयाचा झालेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया भरूनच म्हणजे मोफतच, उदाहरणार्थ 1 रुपया भरून म्हणजे मोफतच तो फॉर्म भरायचा आहे। आणि तेव्हापासून काय झालं की बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा हा आलेला नाही आहे। तर तो वेगळा भाग झाला। पण आता सध्या अशी अपडेट आहे की पीक विमा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू आहे। प्रत्येक जिल्ह्यांचे बाकी आहेत। जसं की जास्तीत जास्त काय झालं की जे परभणी जिल्ह्यातील जे लोक आहेत किंवा बऱ्याच जिल्ह्यातील लोकांनी काय केलं की त्यांचा पीक विमा भरला आणि ते पीक विमा आता वाटप सुरू आहे। आणि तो वाटप सुरू असताना तो रिजेक्ट झालेला आहे। तर का रिजेक्ट झाला याचं मुख्य कारण असं आहे की जी पोट खराब जमीन असते, शेतीवरती जी पोट खराब जमीन असते म्हणजे जिथे लागवड होत नाही, त्या पोट खराब जमिनीचा सुद्धा पीक विमा शेतकऱ्यांना भरला आहे। की नॉर्मली काय होतात की शेतकरी ऑनलाईन फॉर्म भरतात आणि फॉर्म भरताना सांगतात की माझी जमीन ही 2 एकर आहे आणि पूर्ण 2 एकरमध्ये हे लावून टाका, मी हे माझ्या पूर्ण जमीनमध्ये मी कापूस लावला आहे, उदाहरणार्थ हे लावलं आहे, ते लावलं आहे। अरे पण तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या की त्या सातबाऱ्यावर काही जमीन पोट खराबसुद्धा आहे का? पोट खराब असेल तर ती तुम्ही जर लावली असेल तर तुमचा पूर्ण पीक विमा जो तुम्ही भरला आहे तो रिजेक्ट होणार। आणि तुम्ही बऱ्याच लोकांचे या कारणामुळे पीक विमा रिजेक्ट केले आहेत। कारण की पोट खराब जमीन म्हणजे जिथे लागवड होत नाही, तुमच्या सातबाऱ्यावरती दिलेली असते की लागवडी क्षेत्र किती आणि पोट खराब क्षेत्र किती, त्याच्यानुसार तुम्हाला ते पीक विमा भरावा लागतो। आणि नॉर्मली सर्वच टाकून देतात, त्यामुळे सर्व जमीन टाकून देतात, त्यामुळे पीक विमा हा रिजेक्ट झालेला आहे। बऱ्याच लोकांचा पीक विमा रिजेक्ट झाला आहे। जर तुम्हाला पीक विमा भरूनसुद्धा जर पीक विमा आला नाही तर धरून घ्या की तुम्ही लक्ष द्या की तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावरती पोट खराब जमीन आहे का आणि पोट खराब जमिनीचा सुद्धा तुम्ही पीक विमा भरला आहे का, पूर्ण जमिनीचा। त्यामुळे नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही पीक विमा भरसाल तर पीक विमा भरताना सातबारा एकदा क्रॉस चेक करा की लागवडी क्षेत्र किती आहे आणि पोट खराब क्षेत्र किती आहे। पोट खराब क्षेत्र असेल तर ध्यान करून तुम्ही ते क्षेत्र लावू नका, फक्त लागवडी क्षेत्र किती आहे तेवढंच लावा, पूर्ण शेती त्याच्यामध्ये टाकू नका, अन्यथा तुमचा भरलेला पीक विमा हा रिजेक्ट होईल। त्यामुळे या गोष्टीकडे पीक विमा भरताना किंवा आत्ता जो आहे ज्यांनी भरला आहे त्यांचे हे गव्हर्नमेंटकडनं किंवा पॉलिसी किंवा कंपन्याकडनं हे सर्व पीक विमा रद्द करण्यात आलेले आहेत। कारण त्यांनी बाकीचा विमा तरी त्यांनी करायचा असता किंवा जो पोट खराब आहे तो पण त्यांनी तसं काही केलं नाही, सर्रास ती पीक विमा जो आहे तो रिजेक्ट केला आहे आणि कोणतेही पैसे त्यांना देण्यात आलेले नाही आहेत। त्यामुळे नेक्स्ट टाईम पीक विमा भरताना हे लक्षात ठेवा की पोट खराब जमीन असेल तर तो पीक विमा तुम्हाला लावायचा नाही आहे। सोबतच पीक विमा भरताना तुम्हाला प्रिंटेड बँक पासबुक म्हणजे ज्याच्यावरती तुमची माहिती पूर्ण व्यवस्थित दिसेल असं पासबुक, तुमचं सातबारा, तुमचा 8 चौतारा हे प्रॉपर प्रिंटआउट करून तिथे जोडा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। तसेच तुमच्या सातबाऱ्यावर, तुमच्या आधार कार्डवर आणि तुमच्या बँक पासबुकवर तिन्हीवरतीही सारखं नाव असलं पाहिजे। कुठेही त्यामध्ये जर बारीक मिस्टेक असेल त्यामुळे सुद्धा तुमचा पीक विमा रिजेक्ट होतो। त्यामुळे तुमचे हे पण सुद्धा चेक करून घ्या। जर पासबुकवर वेगळं नाव असेल तरीसुद्धा तुमचा पीक विमा रिजेक्ट होतो किंवा सातबाऱ्याचं आणि आधार कार्डचंच नाव मिळत नाही आहे तरीसुद्धा तुमचा पीक विमा रिजेक्ट होतो। त्यामुळे हे करेक्शन तुम्ही आताच करून ठेवा। नॉर्मली आता तुमचा जो पीक विमा आहे तो जूनमध्ये सुरू होईल नवीन जो पीक विमा आहे, त्यामुळे तुमचे हे डॉक्युमेंट पूर्ण तयार ठेवा आणि लक्षात ठेवा की पोट खराब जमिनीचे
तुम्हाला पीक विमा भरायचा नाही. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती. त्यामुळे तुम्ही आवर्जून लक्ष ठेवा. धन्यवाद.